मित्रांनो, स्वयंपाक शिकायचा म्हणजे भारी मेहनत. आधी पोळ्या गोल नाही झाल्या म्हणून आईची बोलणी खा आणि मग फोडणी तडतडली की डोळ्यात पाणी आणा. पण आता काळजी नको. आजपासून तुम्ही फक्त जेवण नाही तर किचनची भाषा पण शिकणार आहात. तर चला शिकूया कुकिंग व्होकॅब्युलरी विथ श्रद्धाज व्हाईट हाऊस. जेणेकरून पुढच्या वेळी तुम्ही फोडणी देताना फक्त कढईतच नाही तर भाषेत पण तडतड कराल. लेट्स गेट स्टार्ट इट. तर मित्रांनो, आपण स्वयंपाक करताना किंवा किचन वर्क करताना काय प्रोसेस असते किंवा एखाद्या पदार्थाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, तर समजा पदार्थाला फोडणी देणे, भाजणे, उकळणे, शिजवणे या प्रोसेसला इंग्लिशमध्ये आपल्याला कसं बोलता येईल जेणेकरून घरामध्ये देखील किचन वर्क मध्ये देखील आपण आपले इम्प्रेशन क्रिएट करू शकतो. त्यासाठी आपण आता सेंटेन्स बघणार आहोत. तर आजचं फर्स्ट सेंटेन्स आहे, डाळीला फोडणी द्या. तर इथे डाळीला आपण जनरली वरणाला पण म्हणतो. तर आता ह्यामध्ये फोडणी देणे ही प्रोसेस आहे. तर ह्या प्रोसेसला इंग्लिशमध्ये काय वर्ड आहे, तर सीझनिंग. फोडणी म्हणजे काय, सीझनिंग. ठीक आहे. तर आता एक्झाम्पल म्हणून सेंटेन्स पाहूया आहे, ऍड सीझनिंग टू डाल. ऍड सीझनिंग टू डाल. नेक्स्ट सेंटेन्स आहे, मीठ जास्त आहे. पदार्थामध्ये जर मीठ जास्त झालं, खारट झाला पदार्थ, तर त्याला इंग्लिशमध्ये कसं बोलणार, तर जास्त. ठीक आहे. तर ह्या शब्दाला इंग्लिशमध्ये काय आपण यूज करू शकतो, वर्ड स्ट्रॉंग. मीठ जास्त असेल तर स्ट्रॉंग. ठीक आहे. तर आपण एक्झाम्पल पाहूया, सॉल्ट इज स्ट्रॉंग इन द फूड. हेच जर मीठ जर पदार्थामध्ये कमी असेल किंवा तो पदार्थ आळणी असेल तर कमी ह्या शब्दासाठी तुम्ही इंग्लिशमध्ये म्हणू शकतात लेस. म्हणजे तुम्ही कसं बोलू शकता, सॉल्ट इज लेस इन द फूड. तर फोर्थ सेंटेन्स आहे आजचं, खूप तिखट आहे. समजा ज्या डाळीला फोडणी दिली आहे ती डाळ तिखट झालीये, ते वरण तिखट झालंय, तर तुम्ही कसं बोलणार, तर तिखट ह्याचा मिनिंग आहे स्पायसी. ठीक आहे. मी जे इंग्लिश वर्ड ट्रान्सलेट केलेले आहे किंवा जो मेन इंग्लिश वर्ड आहे त्याला अंडरलाईन केलेले आहे. ठीक आहे. तर ह्याचं सेंटेन्स कसं होईल पहा, टुडेज दाल इज व्हेरी स्पायसी. नेक्स्ट फिफ्थ सेंटेन्स आहे, झाकण ठेव. एखादा पदार्थ बनवताना झाकण ठेवणे ही पण प्रोसेस आहे. तर झाकण ठेवणे ह्या प्रोसेसला काय म्हणतात, कव्हर इट. ओके, अंडरलाईन केलेला आहे बघा. आणि सेंटेन्स काय होईल, कव्हर इट व्हाईल कुकिंग. म्हणजे शिजवताना झाकण ठेव. उकळेपर्यंत शिजवा. नेक्स्ट सेंटेन्स आहे, उकळेपर्यंत शिजवा. आता इथं दोन आपल्याला मेन वर्ड्स आलेले. ठीक आहे. एक आहे उकळणे आणि दुसरा आहे शिजवणे. तर उकळणे याला इंग्लिशमध्ये म्हणायचं बॉइलिंग आणि शिजवणे याला इंग्लिशमध्ये म्हणायचं कुकिंग. ठीक आहे. तर इंग्लिशमध्ये कसं होईल सेंटेन्स, कुक इट टिल बॉइलिंग. म्हणजे उकळेपर्यंत ते शिजव. ठीक आहे. नेक्स्ट सेवन्थ सेंटेन्स आहे, बटाट्याचे साल काढ. आता इथे एक्झाम्पल म्हणून आपण बटाटा घेतलाय, पण कोणत्याही भाजीचे जसं की गाजर झालं, बटाटा, मुळा, काकडी, काही त्याचे सालं काढायचे म्हणलं तर ते सालं काढणे या प्रोसेसला इंग्लिशमध्ये म्हणतात पील ऑफ. ठीक आहे. तर सेंटेन्स कसं होईल, पील ऑफ द पोटॅटोज. एट सेंटेन्स आहे, चपाती भाजणे किंवा चपाती बनवणे. आपण दोन्ही आपण यूज करतो वर्ड, जसं की मी चपाती भाजते किंवा मी चपाती बनवते. राईट. तर जर तुम्हाला असं म्हणायचं आहे की मी चपात्या भाजते, तर कसं बोलेल इंग्लिशमध्ये, बेकिंग द चपाती. आय एम बेकिंग द चपाती. किंवा मी चपात्या बनवते, हे इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, आय एम मेकिंग द चपाती. जर भाजणे असेल तर बेकिंग आणि बनवणे असेल तर मेकिंग. ओके. नाइन्थ सेंटेन्स आहे, चपाती लाटणे. तर चपात्या लाटणे ह्या प्रोसेसला इंग्लिशमध्ये म्हणतात रोलिंग. ठीक आहे. आणि सेंटेन्स कसं होईल पहा, रोलिंग द चपाती. ओके, आय एम रोलिंग द चपाती.
टेंथ सेंटेन्स आहे पीठ मळणे. ज्या चपात्या तुम्ही करताय त्याचं तर आपल्याला पहिल्यांदा पीठ मळावं लागतं, तर त्या पिठाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? डो. ठीक आहे. पीठ कोणतंही पीठ असू द्या, ते जेव्हा मळलेलं असतं, त्या पिठाचा गोळा असतो, त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो डो. आणि मळणे, ते पीठ मळणे ह्या प्रोसेसला इंग्लिश मध्ये म्हणतात नीडिंग. के सायलेंट आहे, नीडिंग. ठीक आहे. सेंटेन्स कसं होईल? नीडिंग द डो. ओके. किंवा तू पीठ मळ. यू प्लीज नीड द डो. नेक्स्ट 11th सेंटेन्स आहे छोटे तुकडे करणे. एखाद्या पदार्थाचे छोटे छोटे तुकडे करणे किंवा एखादा पदार्थ बारीक चिरणे, याला इंग्लिश मध्ये आहे वर्ड चॉपिंग. ठीक आहे. तुम्हाला म्हणायचंय कांदा एकदम बारीक काप किंवा कांदा एकदम बारीक चिर, याला इंग्लिश मध्ये तुम्ही कसं म्हणणार? चॉप द ओनियन. ठीक आहे. नेक्स्ट 12th सेंटेन्स आहे गोल गोल कापणे. ठीक आहे. तर आता तुम्ही जर पहिला वर्ड पाहिला तर छोटे तुकडे करणे, छोटे तुकडे करणे याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो? चॉपिंग. आणि कापणे याला इंग्लिश मध्ये म्हणतात स्लाइस. दोन्ही चिरण्याच्या, कट करण्याच्याच प्रोसेस आहे, पण वेगवेगळे आहे ना. आता छोटे तुकडे करणे म्हणजे काय? चॉपिंग. आणि कापणे याला स्पेशली वर्ड काय यूज केलेला आहे? स्लाइस. ठीक आहे. आणि कसे कापायचे आपल्याला? गोल गोल, म्हणून त्याला इंग्लिश मध्ये कसं म्हणणार? इन सर्क्युलर शेप. म्हणजे जर तुम्हाला कोणी म्हणलं टोमॅटो सर्क्युलर शेप मध्ये किंवा टोमॅटो गोल गोल काप कर टोमॅटोचे, तर कसं बोलणार इंग्लिश मध्ये? स्लाइस टोमॅटोज in the circular shape. Slice the tomato in the circular shape. I hope you understood it. 13th सेंटेन्स आहे परतणे. म्हणजे जसं की कढईमध्ये परतणे, तव्यावर परतणे ही प्रोसेस आहे, तर त्या परतण्याला, ह्या प्रोसेसला काय म्हणतात? सॉट. ठीक आहे. म्हणजे कांदा परत, तर इंग्लिश मध्ये कसं होणार ते? सॉट द ऑनियन. नेक्स्ट आहे 14th सेंटेन्स कच्चे किंवा न शिजलेले. आता जर एखादी फळभाज्या असल्या, म्हणतात की कच्च्या भाज्या खा वगैरे, तर तिथं आपण वर्ड यूज करणार आहे रॉ. ठीक आहे. RAW, रॉ व्हेजिटेबल्स. पण जेव्हा तुम्ही स्वयंपाक बनवत आहात आणि स्वयंपाक बनवताना तर ते जर अन्न नीट शिजलं गेलं नाही, ते कच्चं राहिलं, तर त्या कच्च्या अन्नाला, तिथलचा जो कच्चा हा वर्ड आहे त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? अनकुक्ड. लक्षात ठेवा, कच्चे जनरली जे स्वयंपाका व्यतिरिक्त आहे ते कच्चे ह्याला वर्ड यूज करतात रॉ, RAW. आणि स्वयंपाक करताना जर पदार्थ शिजला नाही, बनला नाही, तर त्या कच्च्या या शब्दाला इंग्लिश मध्ये वर्ड यूज करतात अनकुक्ड. ठीक आहे. समजा भात लावलाय शिजायला आणि तो शिजला नाही, तर ते इंग्लिश मध्ये कसं होईल सेंटेन्स? राईस इज अनकुक्ड येट. ठीक आहे. 15th सेंटेन्स आहे मोठे मोठे किसणे. म्हणजे मोठ्या किसायची प्रोसेस आहे, पण कसे? त्याचे मोठे काप झाले पाहिजे. ठीक आहे. तर त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? मीन्स. ठीक आहे. आणि सेंटेन्स कसं होते पहा, मीन्स द गार्लिक. म्हणजे जे आपले गार्लिक आहे, लसूण. ठीक आहे. तर तो लसूण जर समजा ते मोठा मोठा किसायचा आहे, तर ते वर्ड असं होईल, सेंटेन्स असं होईल, मीन्स द गार्लिक. 16th सेंटेन्स आहे भिजवणे. म्हणजे आता आपण कडधान्य भिजत घालतो रात्रीचे किंवा एकदम सकाळचे, जेणेकरून आपली भाजी आपल्याला बनवायची तेव्हा रेडी होईल ते. ठीक आहे. त्या प्रोसेसला काय म्हणतात? डीप, DIP. ठीक आहे. त्याचं सेंटेन्स काय होईल? डीप द स्प्राउट्स. काय होईल? डीप द स्प्राउट्स. 17th सेंटेन्स आहे घट्ट करणे. म्हणजे आता जर तुम्ही रस्सा बनवताय, ग्रेव्ही बनवताय आणि ती तुम्हाला कशी घट्ट पाहिजे आहे, कन्सिस्टन्सी त्याची, राईट. काही काहींना पातळ नाही जमत, नाही आवडत, तर आपण त्यांना म्हणतो की घट्ट बनव रस्सा, घट्ट ग्रेव्ही कर. तर त्या घट्ट या शब्दाला इंग्लिश मध्ये मिनिंग आहे बाइंड. ओके. तर ते सेंटेन्स कसं होईल? बाइंड द ग्रेव्ही. रस्सा घट्ट कर, बाइंड ग्रेव्ही.
मित्रांनो, आय होप आता तुम्ही ही कुकिंग व्होकॅब्लरी बघितल्यावर तुम्ही इंग्लिश बोलताना नक्कीच खूप छान तडका द्याल बोलण्यामध्ये, राईट? तुम्हाला आजची ही कुकिंग व्होकॅब्लरी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या माइंडमध्ये अजून काही कुकिंग रिलेटेड वर्ड्स असतील तर ते कमेंट्समध्ये देखील शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास इतरांशी शेअर करा. आणि हो, अशाच आणखीन छान इंटरेस्टिंग व्होकॅब्लरीसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. तर चला भेटूया पुढच्या आणखीन अशा इंटरेस्टिंग व्होकॅब्लरीमध्ये. टिल देन ओनली प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. स्टे ट्यून विथ श्रद्धा's YT हाऊस. यू गाईज आर लवली. टेक केअर.